सुस्वागतम. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ शिवस्मारक वतीने मी आपले सर्वांचे स्वागत करते. हिंदू साम्राज्य निमित्ताने आपण 3 दिवसाची व्याख्यानमेला शिवस्मारकच्या वतीने आयोजित करतो दरवर्षी. आपल्या सर्वांना ती माहीत आहेच, पण त्याचबरोबर कालपासून आपण ह्या शिवचरित्र व्याख्यानमालेमध्ये शिवाजी महाराजांचे काही नवीन पैलू कालपासून ऐकत आहोत. केदारजी आज पण आपल्याला त्या सर्व गोष्टी सांगणार आहेतच. केदार सांगलीचे आळवा महाराज यांची प्रशासकीय व्यवस्था आणि आधुनिक व्यवस्थापन या विषयावर त्यांनी मराठा साम्राज्याची अर्थव्यवस्था सन 1550 वर पोस्ट डॉक्टरेट थिसिस त्यांनी आहेत. रत्न गौरव विशेष सन्मान पुणे, शिवभूषण निनाद बेडेकर स्मृती पुरस्कार या ग्रंथास ग्रंथालय भारती नागपूरचा द्वितीय पुरस्कार, ओरिएंटल फेलोशिप. त्याचबरोबर आगामी काळामध्ये ते तसेच मंडळ भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि एशियाटिक सोसायटी मुंबईचे श्री रंगनाथजी बंकापूर संचालक शिवस्मारक मंडळ. त्यानंतर श्री राजूसा काटवे काका, या सर्वांना मी विनंती करते की मान्यवरांनी प्रतिमा पूजन करावं. धन्यवाद सर्वांचे. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. मी श्री बंकापूर यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं. आजचे दुसरे पुष्प आहे श्री शिवराज्य अभिषेक भारतीय अस्मितेचा आविष्कार. मी केदारजींना विनंती करते की त्यांनी विषयाला सुरुवात करावी.
नकोय. श्री आदिशक्ती तुळजा भवानी. आपण शिवचरित्राचे काही अपरिचित, आपण राज्याभिषेकाबद्दल चर्चा करणार आहोत. मी त्याला भारतीय अस्मितेचा आविष्कार असं म्हटलेलं आहे, कारण राज्याभिषेकानं हिंदू सार्वभौमत्व पुनर्प्रस्थापित केलं. हे राज्याभिषेकाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. राज्याभिषेक का आणि कशासाठी, इथून तर आपण भारतीय अस्मितेचा आविष्कार इथे थांबू तेव्हा आपल्या या सगळ्या गोष्टी ध्यानात येतील. राज्याभिषेक का आणि कशासाठी, तत्कालीन दृष्टिकोन काय होता शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा, मुघल साम्राज्याचं स्वरूप कसं होतं, राजपूत काय होतं, पुणे जहागिरीचं स्वरूप कसं होतं. काल आपण पाहिलं शहाजी राजांची पुणे जहागीर पाहिली. उत्तर भारत आणि शिवाजी महाराज हे अतूट नातं आहे. उत्तर भारतीयांनी शिवाजी महाराजांची दखल कधी घेतली. राज्याभिषेकाची निकड लोकांना असं वाटतं की 1674 मध्ये ती आवश्यकता निर्माण झाली, असं नाही. समकालीन पुरावे काय सांगतात, जिथं शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला त्या रायगडाची शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून का निवड केली, गागाभट्टांनी कोणते विचार बोलून दाखविले. राज्याभिषेक हा धार्मिक विधी आहे आणि प्रतापगडाच्या भवानी मातेचं जे मंदिर आहे तिथं शिवाजी महाराजांनी 1.25 मन शुद्ध सोन्याचं छत्र भवानी देवीला अर्पण केलं. तिथून ते विधी चालू झाले, ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पर्यंत चालले. राज्याभिषेकाचे विधी कोणकोणते झाले, सभासदानं त्याचं प्रत्ययकारी वर्णन केलेलं आहे. हेनरी ऑक्झिंडन हा इंग्लिश अँबॅसेडर तिकडे आलेला होता, त्यानं राज्याभिषेकाचं वर्णन केलेलं आहे. औरंगजेबाची अवस्था काय झाली असेल त्याचं एक काल्पनिक वर्णन का असे ना, खरं आहे काल्पनिक आहे माहित नाही, पण ते समकालीन साधनांमध्ये येतं. त्याचं सभासदांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. भारतीय सार्वभौमत्व किंवा हिंदू सार्वभौमत्व काय आहे, अष्टप्रधान मंडळ काय आहे, भाषा शुद्धी. आज आपण सार्वभौमत्वाच्या गोष्टी करतो, परंतु खरंच आपलं राष्ट्र सार्वभौम असण्यासाठी आपली भाषा शुद्ध असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेले प्रयत्न, भारतीय अस्मितेचा आविष्कार आणि केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली असं रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांचा जो ग्रंथ आहे आज्ञापत्र त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर एक एक भाग आपण पाहत जाऊया. राज्याभिषेक का आणि कशासाठी. दिल्ली म्हणजे इंद्रप्रस्थ, चितोड, कर्णावती, देवगिरी, विजयनगर, वारंगळ अशी सर्व भारतीय हिंदू सिंहासने संपुष्टात आल्यानंतर किमान 109 वर्ष भारत भूमीत कोणीही हिंदू राज्यकर्ता हा सार्वभौम सिंहासनाधिष्ठित नव्हता. 1193 मोहम्मद घौरी करून पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला. प्रतिहारा लोकांनी मोठा संघर्ष केला. 100-150 वर्ष त्यांचं राज्य चाललं. खाली आंध्र प्रदेशमध्ये रेड्डीज लोकांचं 3 राज्य होती, त्यांची राजधानी होती वारंगळला, त्यांचा देखील पराभव झाला. विजयनगरचं साम्राज्य होतं. विजयनगरचं साम्राज्य 7 जानेवारी 1565 निजामशाही, आदिलशाही आणि कुतबशाही या 3 शाह्यांनी एकत्र येऊन तालिकोटाच्या लढाईत विजयनगरचा पराभव केला. तिथं विजयनगरचं साम्राज्य संपलं नाही, परंतु त्याची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा उतरणीला लागली आणि पुढे 109 वर्ष किमान या भारत भूमीत कोणीही हिंदू राज्यकर्ता हा सार्वभौम सिंहासनाधिष्ठित नव्हता. म्हणून राज्याभिषेक होणं शिवाजी महाराजांना ही त्या काळाची पहिली आवश्यकता होती. गागाभट्टांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही जी संकल्पना सुचवली तीच मोठी विलक्षण होती आणि त्याकरता त्यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 आनंदनाम संवत्सरातला हा मुहूर्त निवडला. राज्याभिषेक कसा करायचा, शेकडो वर्ष आपल्यावरती इस्लामी लोकांचं राज्य राहिल्या कारणानं कोणाही हिंदू राज्यकर्त्याला राज्याभिषेक झाला नव्हता. त्यामुळे राज्याभिषेक कसा करायचा हेच कोणाला माहित नव्हतं. तो राज्याभिषेक कसा करावा याच्यासाठी गागाभट्टांनी ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ म्हणजे राज्याभिषेक प्रयोग. हे राज्याभिषेक का आणि कशासाठी आपल्याला इथं त्याची कारणं दिसून येतात. तत्कालीन दृष्टिकोन काय होता, शिवाजी महाराज हे मुघलांचे कधीही मनसबदार नव्हते. शिवाजी महाराज कधीही कोणाचे मांडलिक नव्हते. ते आदिलशहाचे मुकासदार नव्हते.
शिवाजी महाराज त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाचेही नोकर नव्हते. शिवाजी महाराज त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाचेही नोकर नव्हते. परत एकदा सांगतो, शिवाजी महाराज त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाचेही नोकर नव्हते. कुणाचेही ते मनसबदार नव्हते, ते कुणाचेही मांडलिक नव्हते. मिर्झा राजा जयसिंहाशी जेव्हा पुरंदराचा तह झाला तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांकरता 5,000 मनसबदारी घेतली आणि नेतोजी पालकर हा मराठा उपस्थित राहील ही अट देखील मान्य केली. परंतु त्यांनी स्वतः करता मुघलांचं मांडलिकत्व किंवा मनसबदारी कधी घेतली नाही किंवा ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही आदिलशहाचे जागीरदार किंवा मुकासदार नव्हते. मुघल आदिलशहा आणि कुतबशहासाठी ते एका जमीनदाराचा मुलगा होते. आदिलशहाचा फरमान आहे 1648 ला शहाजी राजांना अटक झाली. ही अटक होण्यापाठीमागं शहाजी राजांचे दक्षिणेत चाललेले प्रयत्न आणि शिवाजी महाराजांचे मावळात चाललेले प्रयत्न हेच त्याचं कारण होतं. परंतु पुढं जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा अली आदिलशाह दुसरा यानं शहाजी राजांना फरमान पाठवलंय की शिवाजी महाराजांच्या गैरकृत्यांकरता तुम्हाला मी जबाबदार धरणार नाही. याचा अर्थच असा आहे की शिवाजी महाराजांकडे बघण्याचा आदिलशहाचा दृष्टिकोन हा शिवाजी महाराज म्हणजे माझ्या जागीरदाराचा मुलगा आहे असा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. मुघलांचा शिवाजी महाराजांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक साधा जमीनदार असा होता. शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची एकदाच भेट झाली. त्यांच्या आयुष्यात शिवाजी महाराज 3 व्यक्तींना एकदाच भेटले. पहिलं म्हणजे अफजल खान, दुसरं म्हणजे शायस्ता खान आणि तिसरं म्हणजे औरंगजेब. या 3 व्यक्तींना काही क्षण भेटले. म्हणजे किती एक अगदी अफजल खानाची शिवाजी महाराजांची भेट 10, 15, 20 मिनिटं काय असेल. शायस्ता खानाची भेट तर अवघी 4, 5, 10 मिनिटांची होती. आणि औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज जेव्हा उभा राहिले काय तास एक बर असेल जास्तीत जास्त. त्याच्यानंतर ह्या 3 व्यक्तींची शिवाजी महाराजांच्या आयुष्यात परत कधीही भेट झाली नाही. शिवाजी महाराजांची ना औरंगजेबाची भेट ही जशी व्हायला हवी होती तशी झाली नाही. शिवाजी महाराजांचा तिथं अपमान झाल्यानंतर 12 मे 1666 ला ती भेट होती. दुसऱ्या दिवशी 13 मे 1666 ला औरंगजेबाची बहीण जहानारा बेगम, औरंगजेबाची मावशी फरजाना बेगम, वजीर जाफर खान त्याची ती पत्नी होती, शायस्ता खानाची बहीण, त्या वजीर जाफर खान आणि जसवंत सिंह राठोड हे भूमि है. ऐसे बहुत तवरे भूमि वे आएंगे, दरबार की सरबरी करेंगे, तो प्रशासन काहे को चलेगा, आप सेवा को कलम करो. की अशा अनेक भूमिया येतील आणि दरबाराचा अपमान चालेल, तुम्ही शिवाजी महाराजांना ठार मारून टाका. याच्यातनं काय दिसून येतं, या सगळ्या लोकांचा शिवाजी महाराजांच्याकडे बघण्याचा दृष्टी किंवा भूमी आहे दख्खनीतला हा मुघलांचा दृष्टिकोन होता. युरोपियनची तुम्ही कागद काढून शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन बंडखोर मुघल कागद या युरोपीय कागदपत्रांमध्ये म्हटलेलं आहे. बंडखोर, महान बंडखोर. अलीकडे शिवाजी नावाचा एक आणि त्याला विलक्षण यश मिळालेलं आहे असं युरोपीय कागदपत्रांमध्ये वर्णन मिळतं. ही वर्णनं 1660 पासून आपणाला पुढे वाचायला मिळतात. युरोपियांनी अफजल खानाला मारल्याच्या नंतर शिवाजी महाराजांची दखल घेतली आणि तिथून पुढे युरोपीय कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांचं सातत्याने नाव यायला सुरुवात झाली. तसं पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची दखल 1659 मध्येच घेतली होती, पण इंग्रजांनी 1660 पासून, डचांनी 1660 पासून शिवाजी महाराजांची दखल घ्यायला सुरुवात केली. ते शिवाजी महाराजांना बंडखोर म्हणत होते. शिवाजी महाराज जी वतने देत, जे इनाम देत, त्याच्याबरोबर इतरांच्या बरोबर तह करत आणि काही करार करत, या सगळ्यांना कायदेशीर स्वरूप यायचं असेल तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं खूप गरजेचं होतं. त्या काळी 17व्या शतकामध्ये मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचं राज्य असं समजलं जात असे आणि मुघलांच्या बरोबर झालेले तह करार म्हणजे भारताबरोबर झालेले करार असं समजत असत. मुघल बादशाहांना एम्परर ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे आणि मुघलांचं सार्वभौमत्व म्हणजेच भारताचं सार्वभौमत्व अशी समजूत होती. परंतु हे सगळं वरकडनी दिसणारं चित्र होतं, प्रत्यक्ष चित्र निराळच होतं.
मुघल साम्राज्याचं स्वरूप काय आहे? मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचं सार्वभौमत्व असं सगळ्यांचं मत होतं आणि मुघलांशी झालेले करार याचाच अर्थ हिंदुस्थानशी झालेले करार असे समजले जाईल. मग मुघलांना श्रेष्ठ मुघल, द ग्रेट मुघल, मुघल सम्राट, मगाशी सांगितलं एम्परर ऑफ इंडिया, असे शब्दप्रयोग त्या काळच्या कागदपत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. युरोपियनच्या किनारपट्टीवरील काही वसाहती सोडल्या तर भारतात काहीही स्वतंत्र नव्हतं. ही जी सगळी राजपूत राज्य होती ती देखील मुघलांची मांडलिक होती आणि दक्षिणेत ह्या ज्या दोन शाया होत्या, निजामशाही तर मुघलांनी बुडवलीच, आदिलशहा आणि कुतबशहा हे दरवर्षी मुघलांना न चुकता खंडणी देत असत आणि खंडणी नाही दिली तर मुघल आक्रमण होईल याची त्यांना सतत भीती लागलेली असे. कोणतेही राज्य वंश परंपरेने नाही असे मुघल समजत असत. त्यामुळे कोणाही मांडलिकाला, कोणाही मनसबदाराला, कोणालाही त्याचं राज्य हे वंश परंपरेनं मिळत नसे. कोणी वडिलोपार्जित हक्क सांगू शकत नव्हता. हे मुघल साम्राज्याचं साधारण स्वरूप होतं. मुघल साम्राज्याचा पोकळपणा महाराजांनी ओळखला. लाच खाऊ आणि निष्क्रिय अधिकारी अशी मुघलांची व्यवस्था आहे. कारण शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले, तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. औरंगजेबानं एका हत्ती विकणाऱ्याला बोलवून घेतलं. औरंगजेबाच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी इथं बऱ्याच लोकांना फितवलेलं आहे. शिवाजी महाराजांनी रामसिंहाला अपील केली आणि सांगितलं मला खर्चासाठी पैसे पाहिजेत. रामसिंह म्हणाले किती रुपये पाहिजेत? शिवाजी महाराज म्हणाले 66,000 रुपये पाहिजेत. ते पैसे घेतले, त्याच्यातून महागड्या वस्तू घेतल्या आणि या सगळ्या लोकांना पाठवून दिल्या. मगाशी मी ज्या चौघांची नावं सांगितली, हे सगळे म्हणत होते तुम्ही शिवाजी महाराजांना ठार मारून टाका. या सगळ्यांना आपल्या बाजूला वळवून घेतलं. एकटा जसवंतसिंह राठोड काय बदला नाही, पण हे सगळे लोक म्हणायला लागले की हे 13 मेला म्हटले ठार मारा आणि 7 जूनचं पत्र आहे ते म्हटले शिवाजी महाराजांना दरबाराचे नियम माहित नाहीत, तुम्ही त्यांना सोडून द्या. काय केलं असेल कल्पना करा. आग्र्यात जाऊन राजकारण करायचंय एवढा संशयखोर औरंगजेब. एकच गोष्ट सांगतो, शिवाजी महाराजांनी हत्ती विकत घेतले. ज्यानं शिवाजी महाराजांना हत्ती विकले त्या माणसाला औरंगजेबानं बोलवून घेतलं. त्याचं कागदपत्रात नाव नाही आलेलं, पण राजस्थानी कागदपत्रांमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. औरंगजेबानं त्याला विचारलं की तू शिवाजी महाराजांना किती रुपयांना हत्ती विकलेस ते सांग. त्यानं सांगितलं मला शिवाजी महाराजांच्याकडून अजून एकही रुपया मिळालेला नाही. दुसरं वाक्य, त्याचा दुसरा अर्थ असा आहे, मी शिवाजी महाराजांना उदारीवर हत्ती विकलेले आहेत. काय त्याला आमिष दाखवलं असेल? असे सगळे लाचखाऊ आणि निष्क्रिय अधिकारी. मुघल मनसबदारांच्या तुम्ही याद्या पाहिल्या तर हे सगळे इराणी आणि तुराणी असे लोक सगळे भरलेले होते. मुघलांनी स्वतःला हिंदू म्हणवणं खूप लांब आहे. त्यांनी स्वतःला भारतीय म्हणवलेलं नाही आणि अभिमानानं तुर्क म्हणवलंय आणि आपण हिंदुस्थानावर राज्य करीत आहोत अशी त्यांची भावना होती. त्यामुळं सगळे मुघल बादशाह, बाबर, हुमायून, अकबर उत्तर काळात बदलला 1584 नंतर, ही गोष्ट निराळी. पण 1584च्या अगोदर जे उद्योग केले त्याचं काय? पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगजेब हे सगळेच्या सगळे धर्मांध होते आणि त्यांच्या धर्माचं ते पालन करणारे होते. त्याच्यातून देवालयांचा नाश, हिंदू व्यापाऱ्यांवर कर. औरंगजेबानं 9 एप्रिल 1669 जनरल ऑर्डर काढली, मुघल साम्राज्यातील सर्व मंदिरे पाडून टाका. त्याप्रमाणे काशी विश्वनाथाचं मंदिर ऑगस्ट 1669 मध्ये पाडण्यात आलं. ही गोष्ट औरंगजेबाला 2 सप्टेंबर 1669 समजली. जानेवारी फेब्रुवारी 1670 मध्ये केशवरायाचं मंदिर पाडलं. अशी हजारो मंदिरं पाडली गेली. इथलं पंढरपूरचं विठोबाचं मंदिर 2 जानेवारी 1705 ला औरंगजेबाचा तिथं मुक्काम पडलेला असताना ते पाडून टाकण्यात आलं. तेव्हा विठोबाची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवली. कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर देखील औरंगजेबाला पाडायचं होतं. सोमनाथाचं मंदिर औरंगजेबानं 2 वेळा पाडलं. साताऱ्याच्या तिथं खंडोबाचं त्या काळी 1000 वर्ष 800 वर्ष जुनं मंदिर होतं, ते औरंगजेबानं पाडलं. अशा हजारो मंदिरं त्यानं पाडली. औरंगजेबानं दुसरा एक निर्णय घेतला 2 एप्रिल 1679. म्हणजे हा निर्णय राज्याभिषेकानंतर आहे, पण तेव्हा शिवाजी महाराज हयात होते. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यानं सर्व मुस्लिमेतर व्यक्तींवरती जिजिया लादला, मुख्य हिंदूंवरती. हे 2 निर्णय घेतले. मुंडक्यांचे मनोरे रचणे, स्त्रियांना जनानखान्यात दामणे, हिंदूंची पवित्र ठिकाण आहेत तिथं गायी कापणे, त्याच्यानंतर या सगळ्या हिंदू राज्यकर्ते जे बंड करतील किंवा मुघलांच्या विरोधात जातील त्या सगळ्यांना गुलाम म्हणून कैद करणे,
एकतर त्यांना बाटविणे, नाहीतर त्यांची विक्री करून टाकणे, असे सगळे मुघलांनी उद्योग केले. या सगळ्या उद्योगांना मराठ्यांचं राज्य निर्माण झाले आणि पायबंद घातला गेला. सर्व हिंदूंवर जिजिया कर लावण्यात आला. मी काल तुम्हाला खराज सांगितलं. खराज हा जमीन महसूल आहे, तो 50% भरावा लागत असे. त्यावेळेला मुसलमानांना उशर फक्त 10% भरावा लागे. आणि तुम्ही हिंदू धर्मग्रंथ काढून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये हिंदूंना फक्त 16% जमीन महसूल भरायचा आहे. तुम्ही जबरदस्तीनं त्यांच्याकडून जर का 34% कर गोळा करत असाल तर ते लोक बंड करणार आहेत. असं धोरण ठेवणारा अदूरदृष्टीचा औरंगजेब आणि असं भयानक परंतु आतून पोकळ असलेले स्वरूप शिवाजी महाराजांच्या ध्यानी आले. मुघलांना आव्हान शस्त्रबळानच द्यायचं आहे, कारण ह्या सर्व उद्योगांवरचं उत्तर होतं शस्त्रांचा खणखणाट. तर स्वतंत्र राज्याची घोषणा करून परकीय मोगल साम्राज्याखाली सुरुंग पेरून ठेवायचं आणि भारतीय अस्मितेला चेतवायचं, हे महाराजांच्या राज्याभिषेकाचं उद्दिष्ट आहे. मुघल साम्राज्याचं हे असं स्वरूप आहे, हे पोकळ पाया नसलेलं स्वरूप शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि दीर्घकालीन लढ्याची त्यांनी तयारी केली. राजपूतांचं स्थान कसं होतं हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. एखादा वारस गादीवरती येण्यासाठी मुघल बादशाची परवानगी लागे. राजपूत राज्य ही वतन जागिऱ्या होती. जागीर राज्य मिळायचं त्यांना, वंश परंपरेने मिळायचं, परंतु तिथं मुघल बादशांची परवानगी आलीच. आणि एखाद्या राजाला ती जागीर जरी दिली, राज्य दिलं, तरी मुघल त्याला आपला मनसबदार करत असत. ही मुघली मनसब म्हणजे नोकरीच होती. आणि मुघल बादशाह या राजपूतांना जिथं सांगेल तिथं देशभरात कुठेही नोकरीला पाठवत. म्हणून मिर्झा राजा जयसिंह, जसवंतसिंह राठोड हे आपणाला बल्क, बदाख्शान, काबूल, कंदाहार पासून ते ढाक्यापर्यंत आणि वरती काश्मीर पासून ते खाली विजापूर पर्यंत मुघल बादशाह जिथं सांगेल तिथं नोकरी करताना दिसून येतात. बहुतेक राजपूत राज्यांच्या वाट्याला साधारण नोकऱ्याच आल्या. उदयपूरचं एक राज्य स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपून होतं. ते देखील 1615 मध्ये जहांगीराचं मांडलिक बनलं. आपण जर का मुघल कागदपत्र काढून पाहिली तर मुघल राजपूतांचा उल्लेख साधे जमीनदार आणि वतनदार असा केल्याचा आपल्याला दिसून येतो. हे सोडा, मुघल कागदपत्रांमध्ये पोर्तुगीजांना जमीदारे पोर्तुगाल आणि इंग्रजांना जमीदारे इंग्लंड असं संबोधलेलं आहे. म्हणजे मुघलांच्या दृष्टिकोनातून पोर्तुगाल हे लोक साधे जमीनदार आहेत, संपूर्ण राष्ट्र, आणि इंग्लंड हे देखील साधं जमीनदार असणारं राष्ट्र आहे. मुघलांच्या दृष्टिकोनात एकमेव पृथ्वीपती सम्राट म्हणजे ते स्वतः होते बादशाह. बाकी कोणीही त्यांच्या दृष्टीनं स्वतंत्र नव्हता, सार्वभौम सिंहासनाधिष्ठित नव्हता, अशी मुघलांची समज होती. ह्याच मुघलांनी स्वतःला कधीही भारतीय म्हणवलेलं नाही. मी हिंदू शब्द वापरतच नाही. त्यांनी स्वतःला उलट अभिमानानं तुर्क म्हणवलंय. आणि आपण हिंदुस्थानावरती राज्य करीत आहोत, आपण या लोकांवर राज्य करण्यासाठी आलेलो आहोत, ही त्यांची भावना होती. असं हे मुघलांचं स्वरूप होतं. हे राजपूतांचं एकूण भारताच्या राजनीतीतलं 17व्या शतकाचं त्यांचं स्थान होतं. शहाजी राजांची जी पुणे जागीर होती, ती पुणे जागीर तिथं शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी 2 प्रयत्न केले. शिवाजी महाराजांच्यासाठी पार्श्वभूमी त्यांनी तयार करून ठेवली होती. शिवाजी महाराज जेव्हा 12 वर्षाचे होते तेव्हा बेंगलोरवरून शहाजी राजांनी त्यांची पुणे जागिरीवरती योजना केली. जेव्हा शिवाजी महाराज परत आले तेव्हा शहाजी राजांचे प्रयत्न त्यांच्या डोळ्यासमोर होते आणि ही सगळी जागीर कशी परत बसवायची हे ते पाहत होते. आदिलशाही सैन्यानं जागीर उद्ध्वस्त केली होती. या जागिरीचं रक्षण करायचं तर दुर्ग, मजबूत किल्ले आपल्या ताब्यात असायला हवेत, ही शिवाजी महाराजांना जाणीव झाली. स्वराज्याचा इथूनच श्री गणेशा झाला. शिवाजी महाराजांनी भोवतालच्या राजकीय परिस्थितीची बारीक सारीक माहिती मिळवली आणि त्यांच्या अजून एक गोष्ट ध्यानात आली की मुघलांचा विजापूरवरती दबाव वाढू लागलेला आहे आणि विजापूर मुघलांच्या दबावाला बळी पडते. त्यामुळे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची हीच सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. या सुवर्ण संधीचा आपणाला फायदा करून घेतला पाहिजे. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी ओळखली. पुढे त्यांच्या अजून एक गोष्ट ध्यानात आली, आपल्या भूमीत आपल्या लोकांची सत्ता का असू नये आणि काही केलं तरी मावळ प्रांत हा शिवाजी महाराजांचाच होता आणि इथून स्वराज्याचा श्री गणेशा झाला. साधारण 1645-46 मध्ये शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. काल मी ते तुम्हाला सगळं सांगितलं. 1674 पूर्ण ते स्थिर झाले, त्यांचा राज्याभिषेक जेव्हा झाला. परंतु ह्याच पुणे जागिरीतून स्वराज्य उदयाला आलं. उत्तर भारत
आणि शिवाजी महाराज असं एक अतूट नातं आहे. शायस्ता खानावरती शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 रात्री छापा मारला आणि ह्या छाप्यानंतर उत्तर भारतामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल एक अभिमानास्पद लहर निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये. हा कोणीतरी असा हिंदू वीराग्रणी आहे जो मुघलांना आव्हान देऊ शकतो आणि मुघलांचा पराभव करण्याची क्षमता या महान व्यक्तीमध्ये आहे, असं उत्तर भारतीय हिंदू त्यांच्याबद्दल विचार करायला लागले. छत्रसाल बुंदेला तो दख्खनेची वाट चालू लागला. छत्रसाल वयाच्या 15व्या-16व्या वर्षी मिर्झा राजा बरोबर दक्षिण 22व्या वर्षी शिवाजी महाराजांकडे आला. शिवाजी महाराजांनी त्याला परत पाठवला. भूषणासारखा कवी रायगडाची वाट चालू लागला. तो रायगडावर त्यानं भूषण नावाच्या ग्रंथाची त्यानं रचना केली. राजपुतांचा पत्रव्यवहार पाहिला तर शिवाजी महाराजांना हिंदू वीराग्रणी असं म्हटलेलं आहे. आग्रा भेटीपासून सुरू झालेला हा मुघल मराठा संघर्ष 1784 मध्ये म्हणजे जवळपास 120 वर्षांच्या नंतर संपुष्टात आला आणि औरंगजेबाचा खापरपंतू शाह आलम दुसरा हा महादजी शिंद्यांचा पेन्शनर बनला. त्या महादजी शिंद्यांच्याकडून तो पेन्शन घेऊ लागला. असं मुघल साम्राज्य मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या अनुयायांनी संपुष्टात आणलं. मुघल राजवटीखाली जी हिंदू प्रजा नांदतीये, जिच्यावरती शेकडो वर्ष अन्याय होतोय, त्या प्रजेला शिवाजी महाराजांच्या वीर कथा ऐकून अपार आनंद होत असे. तुम्ही भीमसेन सक्सेनाचा ग्रंथ काढून पाहिला, तारिके दिलकशा किंवा फुतुहाते आलमगिरी, तुम्हाला या गोष्टी दिसून येतील. आणि मुघलांना आव्हान देण्यास महाराज पुढे सरसावले ही गोष्टच अगदी अभूतपूर्व अशी होती. आपल्याला असं वाटतं की राज्याभिषेकाची निकड ही 1674 मध्ये निर्माण झाली, परंतु राज्याभिषेकाची निकड ही 1674 मध्ये नाही, तर ती त्याच्या अगोदर किमान 15 वर्ष तरी आपण कागदपत्रांच्या सहाय्यानं पाठीमागे जाऊ शकतो. अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा अफजल खान असं म्हणाला की ज्या अर्थी तुम्ही निर्भयपणे स्वतःच चक्रवर्ती राजाची चिन्हे धारण करीत आहात आणि अन्यायाने सुवर्ण सिंहासनावर बसता, स्वतः मनुष्यांचा निग्रहानुग्रह करीता, स्वतंत्र होऊन वंदनीयांना वंदन करीत नाही, अजिंक्य होऊन लुंग्या सुंग्यांना भीत नाही, त्या अर्थी प्रतापी आदिलशहाने मला तुम्हावर पाठविले आहे. ही गोष्ट कधीची आहे? ही गोष्ट 1659 ची आहे. राज्याभिषेकाची निकड राज्याभिषेकाच्या अगोदर 15 वर्ष निर्माण झाली होती. तेव्हा अफजल खान सार्वभौमत्वाच्या गोष्टी करतोय. शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून परमानंद गोविंद नेवासकर यांनी जो संस्कृत ग्रंथ रचला श्री शिवभारत, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. अफजल खानानं शिवाजी महाराजांना जे पत्र पाठवलं त्या पत्रातला साधारण आशय हा हाय. तो म्हणतो की तुम्ही स्वतः चक्रवर्ती राजाची चिन्हे धारण केलेली आहेत, तुम्ही अन्यायाने सुवर्ण सिंहासनावर बसता. तेव्हा सुवर्ण सिंहासन नसेली, परंतु त्याचा भाव काय सांगतोय, आणि स्वतः मनुष्यांचा निग्रहानुग्रह करीता, जो अधिकार फक्त स्वतंत्र राजाचा आहे, स्वतंत्र होऊन वंदनीयांना वंदन करीत नाही, अजिंक्य होऊन लुंग्या सुंग्यांना भीत नाही, म्हणून प्रतापी आदिलशहानं अफजल खानाला शिवाजी महाराजांच्या विरोधात पाठवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत की राज्याभिषेक का आणि कशासाठी, ही गोष्ट आपल्याला तिथं दिसून येते 15 वर्ष अगोदर आणि अस्सल साधनांमधनं दिसून येते. ही गोष्ट देखील आपण तिकडं ध्यानात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांचा जिथं राज्याभिषेक झाला रायगडावर, तर रायगडावरचा राज्याभिषेक रायगडाचीच का निवड केली, तर रायगडाची सभासदाने देवगिरीशी तुलना केलेली आहे. देवगिरी हा अत्यंत सुंदर आणि देखणा दुर्ग आहे. तो देवगिरी त्याच्या नावातच त्याचं महत्व लपलेलं आहे, परंतु देवगिरी हा उंचीने थोडा आहे, रायगड त्याच्यापेक्षा दशगुणी उंच आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे सांगू का, रायगडाची शिवाजी महाराजांनी का निवड केली असेल याचं एक कारण जेम्स डग्लसने त्याच्या ग्रंथात दिलेलं आहे, अराउंड द बॉम्बे. तो म्हणतो रायगड हा काही शिवाजी महाराजांना वडिलोपार्जित संपत्ती इस्टेट मधून मिळाला नव्हता, तो शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला. आणि राज्याभिषेकासारखा अत्यंत पवित्र विधी ज्या भूमीवर होणार आहे, ती भूमी ही रक्तलांछित असायला नको, ती शुद्ध आणि पवित्र असायला हवी, अशी रायगडाची भूमी होती. म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासारख्या अतिशय मंगलदायी आणि पवित्र समारोहाकरिता रायगडाची निवड केली. रायगडाची निवड त्यांनी का केली हे सभासदानं दिलेलं त्याचं कारण आहे की जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे.
1646 पासून ते 1670 पर्यंत अशी 24 वर्षे स्वराज्याचं काम राजगडावरून चाललं. शिवाजी महाराजांनी साधारण 1670 मध्ये राजधानी हलवली. राजगडावरून रायगडावरती त्यांनी राजधानी हलवली आणि मग पुढे रायगड हा स्वराज्याची राजधानी राहिला. इथंच 32 मन सुवर्ण सिंहासनाने आकार घेतला. रामाजी दत्तो रत्नशाळेचे अधिकारी होते, त्यांनी हे सुवर्ण सिंहासन घडविलं. त्याचंही पुढे वर्णन येईलच, परंतु जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हे ते 2 स्तंभ आहेत. रायगडावरती 3 स्तंभ आहेत आणि खाली पाचाडच्या कोटामध्ये अष्टकोनी स्तंभाचा पाया दिसतो, असे तिथं 4 स्तंभ आहेत. जगदीश्वर मंदिराच्या बाहेर जो शिलालेख लावलेला आहे त्या शिलालेखामध्ये देखील या स्तंभांचा उल्लेख आहे. अत्यंत सुंदर स्तंभ आहेत, तुम्ही रायगडाला जा ते बघा सगळे एकदा. गागा भट्ट जेव्हा आले, गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना काय विचार बोलून दाखवला तो इकडे आलेला आहे. पण गागा भट्टांची आणि शिवाजी महाराजांची ओळख 1674 मध्ये झाली नाही. गागा भट्टांची आणि शिवाजी महाराजांची ओळख किमान एप्रिल 1664 पासून होती. राजापुराला शेनवी लोकांना कोणकोणते निर्णय दिलेले अधिकार दिलेले आहेत आणि कोणते अधिकार दिलेले नाहीत याच्याकरता एक सभा भरलेली. त्या सभेमध्ये जे पहिले 15 प्रमुख व्यक्ती निवाडा करण्यासाठी बसलेले आहेत त्याच्यात पहिले गागा भट्ट आहेत, ते अध्यक्ष आहेत त्या सभेचे. आणि एप्रिल 1664 मध्ये राजापुरात भरलेली ती सभा आहे. तो निवाडा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शहाजी राजांची शिवाजी महाराजांची प्रशस्ती रचलेली आहे. मला तरी असं वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे, मी इतिहास संशोधक आहे त्यामुळे विधानं जपून करायला पाहिजेत, की ज्या अर्थी त्यांनी शहाजी राजांची देखील प्रशस्ती रचलेली आहे त्या अर्थी गागा भट्टांची आणि शहाजी राजांची देखील ओळख असायला पाहिजे. ते मूळचे पैठणचे होते, परंतु त्यांचे जे आजोबा होते त्यांच्या आजोबांनी काशी विश्वनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याची पुनर्प्रस्थापना केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हिंदूंच्याच भूमीत हिंदूंचं राज्य निर्माण केलं याचा गागा भट्टांना विशेष अभिमान वाटत होता. पीटर मुंडी काल ज्याचं वर्णन सांगितलं, प्रवास वर्णन, त्यानं देखील म्हटलेलं आहे की मूळ हिंदूंचं त्यांच्या भूमीत परकीय मुघलांच्या दास्यातलं जीवन हे असं आहे. त्यामुळं गागा भट्ट जेव्हा आले तेव्हा राज्याभिषेक का करायचा ते म्हणाले, मुसलमान बादशाह तख्ती बसून छत्र धरून पातशाही करीतात आणि शिवाजी राजे यांनीही 4 पातशाही दाबविल्या. 5 लाख घोडा लष्कर गडकोट असे मिळविले असता त्यास तख्त नाही, याकरिता मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले. ते राजियासी मानिले. अवघे मातब्बर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांचे मनास आले. तेव्हा भट गोसावी म्हणजे गागा भट्ट म्हणू लागले की तख्ती बसावे. हा गागा भट्टांचा विचार होता. राज्याभिषेकाचा पहिला अस्सल समकालीन साधनांमधला जो उल्लेख मिळतो ते नारायण शेणवी रायगडाला आला होता आणि त्याला कळालं की इथं राज्याभिषेकाची गडबड म्हणजे लगबग चालू आहे. ते गडबड वाईट अर्थाने नाही, आपण नाही का घाई गडबडीत आहे. तर त्यानं मुंबईला जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यानं त्याचा उल्लेख केलेला आहे. पण त्याला हे माहित नव्हतं की स्वतः शिवाजी महाराजांना राज्याभिषेक होणार आहे की निजामशाहीच्या घराण्यातल्या कोणाला तरी मुलाला ते बसवून राज्याभिषेक करणार आहेत. कारण त्यांना असं वाटायचं की हे राज्य म्हणजे निजामशाही बुडाली, पुढे शहाजी राजांची जागीर तयार झाली, त्याच्यातून शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. पण पुढे शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला याचं त्यांनी वर्णन केलेलं हेनरी ऑक्झेंडेंचं वर्णन देखील आपल्याकडे आहे. मात्र राज्याभिषेकाचा समकालीन साधनांमधला पहिला उल्लेख हा नारायण शेणवेच्या पत्रात येतो. ते 4 एप्रिल 1674चं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये सिंहासन बनवण्याची, सुवर्ण सिंहासन बनविण्याची रायगडावर तयारी चाललेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. राजाराम महाराजांचं एक पत्र आहे, ते एप्रिल 1689चं आहे, ते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचं आहे आणि रायगडावर रत्नशाळा होती असा त्या पत्रात उल्लेख आलेला आहे. त्यामुळे या रत्नशाळेतच त्या 32 मन सुवर्ण सिंहासनाने आकार घेतला. रामाजी दत्तोनी ते सुवर्ण सिंहासन घडविलं. प्रतापगडावरती शिवाजी महाराजांनी 19 मेला 2 मन नाही ते 1.25 मन सुवर्णाचे छत्र अर्पण केले. 2 चुकून झाले की इथून राज्याभिषेकाच्या विधींना सुरुवात झाली. खरं विधी पुढे झाले, पण शिवाजी महाराज जेव्हा हेनरी ऑक्झेंडेन पाचाडाला आला तेव्हा त्यांनी उघड्यावर तंबू ठोकला. त्यानं लिहिलेलं आहे तसं की शिवाजी महाराज राजा आता प्रतापगडाला गेलेला आहे. भवानी मातेबद्दल शिवाजी महाराजांच्या मनात जो नितांत आदर आहे त्या आदरापोटी ते तिथं गेलेले आहेत आणि तिथं जाऊन शिवाजी महाराजांनी भवानी मातेला शुद्ध सोन्याचं 1.25 मन वजनाचं छत्र अर्पण केलेलं आहे असं त्यानं
त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे, मुंबईला पाठवलेला. तर राज्याभिषेकाचे विधी कोणकोणते झाले? लोकांना वाटतं राज्याभिषेक हा एकच दिवस झाला, असं नाही. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीपासून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पर्यंत हे सगळे कार्यक्रम चालले. हे सगळे विधी आहेत ना. राज्याभिषेक समारंभ हा धार्मिक विधी आहे, बरं का, तुम्ही ध्यानात घ्या. राज्याभिषेक समारंभ हा धार्मिक विधी आहे, कारण हिंदूंचं सार्वभौमत्व पुनर्प्रस्थापित करण्यासाठी तो विधी केला गेला. दुसरी एक गोष्ट सांगतो, राजसूय यज्ञ केल्याशिवाय राज्याभिषेक करता येत नसे. गागाभट्टांचं महत्व हे आहे की त्यांनी राजसूय यज्ञ आणि राज्याभिषेक ह्या दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या केल्या. राज्याभिषेक हा राजसूय यज्ञाचा समारोप होता, किंबहुना राजसूय यज्ञाचा समारोप हा राज्याभिषेक विधीनं केला जात असे. गागाभट्टांनी हे दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या केल्या. त्यामुळं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायला अधिक मार्ग सगळे सुकर झाले. हे विधी गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली झाले. ते कसे झाले? पहिल्यांदा 30 मे 1674 रोजी शिवाजी महाराजांचा सोयराबाईंशी संमंत्रक विवाह लावण्यात आला. त्याच्या अगोदर त्यांची 29 मेला मुंज झाली आणि नंतर मग त्यांचा विवाह झाला. 31 मेला गणेश पूजन झालं, कलश संस्थापन झाली, पुण्यावाचन, यजमानास अभिसिंचन, षोडश मातृका पूजन, नांदी श्राद्ध, पुरोहित वरण, रक्तसूत्र कंकन, पट्टबंधन इत्यादी विधी झाले. अग्निविसृज्य केला गेला. 1 जून या दिवशी इंद्रिय शांती झाली. मग गृहयज्ञ, नक्षत्र होम, दान धर्म, ब्राह्मण भोजन इत्यादी विधी झाले. 2 जून मंगळवारी या दिवशी कोणतेही विधी नव्हते. हिंदू तिथीप्रमाणे तो जो दिवस येतो, ती जी तिथी आहे नवमी, त्या दिवशी मंगळवार आलेला होता आणि तो ताज्य दिवस मानला गेलेला आहे. त्यामुळे त्या दिवशी कोणतेही विधी झाले नाहीत. परत 3 जून बुधवारी नक्षत्र यज्ञ होऊन आचार्यांना प्रतिमादान केले गेले. 4 जून गुरुवारी निर्ऋतियाग झाला. याच दिवशी पुण्यावाचन आणि दक्षिणेचा कार्यक्रम झाला आणि 5 जून रोजी इंद्रिय शांतीचे काम आटोपले. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, खरं म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही इंग्रजी तारखेप्रमाणे, इंग्रजी नको, युरोप ग्रेगोरियन आणि जुलियन अशी 2 कॅलेंडर आहेत. जुलियन काय, ग्रेगोरियन काय, रात्री 12 ते 12 असा त्यांचा दिवस असतो. आपल्याकडे दिवस सूर्योदय ते सूर्योदय मोजला जातो आणि मुसलमानी कालगणनेप्रमाणे चंद्रोदय ते चंद्रोदय असा दिवस मोजला जातो. 6 जून ही जी तारीख आहे ती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही 5 जूनच्या नंतर रात्री 12ला 6 जून चालू झाल्याच्या नंतर साधारण रात्री 2 ते 3च्या दरम्यान ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी चालू झाली. म्हणून तुम्ही जर का हेनरी ऑक्झिंडनच्या डायरीचं ते पृष्ठ काढून बघितलं तर त्यानं 5/6 जून असं केलेलं आहे. फक्त 5 किंवा फक्त 6 जून असं लिहिलेलं नाही. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी म्हणजे 6 जूनला राज्याभिषेकाच्या मुख्य विधींना सुरुवात झाली. पुन्हा गणेश पूजन, श्राद्ध, नारायण पूजन आणि अजा होम झाला. अजाहुती दिल्यानंतर राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. मंडप पूजन होऊन सप्तसरितांचे कुंभ आणून त्यांचे पूजन केले. औदुंबर वृक्षाची आसंदी स्थापन केली होती, कारण पृथ्वीवर ज्या राजाला अभिषेक करायचा आहे तो प्रतिइंद्र तो राजा होणार, म्हणून औदुंबराच्या आसंदीवर त्याचा अभिषेक होणार. महावेदीवर अग्नीची आणि ग्रहांची प्रतिष्ठापना झाली. परत सर्वप्रथम होम करण्यात आला. पूर्णाहुतीनंतर महाराजांना अभिषेक शाळेत नेण्यात आले. तिथे सुगंधी तेल, चूर्णे आणि उष्णोदकाने महाराजांना समंत्रक स्नान घातले गेले. नंतर वेद मंत्रांच्या घोषात औदुंबराच्या आसंदीवर गुडघे टेकून तळपाय लागू न देता महाराजांनी विधीपूर्वक आरोहण केले. सर्व आचार्य आणि पुरोहित मंगल कलश घेऊन महाराजांपाशी आले आणि त्यांनी मंत्रघोषात अभिषेकाला सुरुवात केली. अभिषेक समाप्ती होताच महाराज आसंदी खाली उतरले. अग्निनारायणाची प्रार्थना करून त्यांनी आशीर्वाद घेतला. महाराजांनी तेथून अभिषेक शालेतील सुवर्ण सिंहासनावर आरोहण केले. आसंदीवर इंद्र म्हणून केलेल्या अभिषेकाने प्रतिइंद्र झालेला राजा सिंहासनस्थ केल्यानंतर इतर ब्राह्मणामात्य मंडळींनी त्यास आपला राजा मानून तेथून पुन्हा मंगल घोषात सगळ्या अभिषेक शाळेत नेण्याकरता ते महाराजांच्या समीप आले आणि तिथं पुन्हा त्यांना अभिषेक घालण्यात आला. सुवर्णस्नावरून महाराज पुन्हा अभिषेक शाळेत गेले. तेव्हा बरोबर जडावाचा कमरपट्टा लेवून सोयराबाई आणि 17 वर्षांचे युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांबरोबर होते. महाराजांना मंत्र म्हणून अभिसिंचन केले. या अभिसिंचनात सर्वांनी एकत्रित भाग घेतला होता. हाती धनुष्य घेऊन ढाल तलवारीची पूजा करून शिवाजी महाराज सिंहासनाकडे चालू लागले. तेव्हा 32 मन सुवर्णाचे सुवर्ण सिंहासन झळाळत होते.
कुलदेवता जिजामाता, गागाभट्ट, बाळंभट्ट या सर्वांना शिवाजी महाराजांनी वंदन केले. महाराजांचे राजसभेत पाऊल पडताच संपूर्ण राजसभा गगनाशी स्पर्धा करीत तिकडे फडफडत होता. पूर्वा भगव्या रंगाने उजळली आणि रायगडावरती गार वारे सुटलेले होते. पहाटेची वेळ होती. 3 घटिका राहिली असतात. ते पुढे त्यांनी दिलेलं आहे सगळं सभासदांनी. शिवाजी महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि पूर्वेकडे तोंड करून शुभ मुहूर्तावर उगवतीकडे पाहत, पूर्वेकडे पाहत, सिंहासनास पदस्पर्श न करता त्यावर आरोहण केले आणि शिवाजी महाराजांच्या मस्तकावर पुरोहितांनी छत्र धरले. त्यावेळी संपूर्ण राजसभेमध्ये प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री शिवछत्रपती की जय असे घोष सर्वत्र दुमदुमले आणि सर्व दुर्गांवरून तोफांना बत्ती दिल्यानंतर तोफांचा दणदणाट चालू झाला. त्याचं सभासदांनी जे वर्णन केलेलं आहे ते अतिशय प्रत्ययकारी आहे. केवढं अलंकारिक त्यांनी वर्णन केलंय. त्याची शेवटची ओळ खूप महत्वाची आहे आणि ह्या एका ओळीत सभासदांनी राज्याभिषेकाचं महत्व कथन केलेलं आहे. तख्त सुवर्णाचे 32 मनांचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तख्तास जडाव केली. सप्त महान दिव्यांची उतके व थोर थोर नदियांची उतके व समुद्रांची उतके तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणली. सुवर्णाचे कलश केले व 8 कलश व 8 तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजयास अभिषेक करावा असा निश्चय करून सुदीन कलशपात्री अभिषेक केला. सिंहासनावर बसले. सिंहासनास अष्टखांब जडित केले. अष्टप्रधानांची संस्कृत पुस्तकावर धरिले. छत्रपती असे नाव चालविले. कागदीपत्री स्वस्तिश्री राज्याभिषेक शक सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालविला. गागाभट्टास अपरिमित द्रव्य दिले. संपूर्ण खर्चाची संख्या 1,42,00,000 होऊन झाली. अष्टप्रधानास लक्ष होऊन बक्षीस दिले. येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि ह्या एका वाक्यात राज्याभिषेकाचं विश्वव्यापी महत्व सामावलेलं आहे. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच बादशाह, मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, असामान्य अशी ही गोष्ट आहे. असं ते राज्याभिषेकाचं अनन्यसाधारण महत्व आहे. हेनरी ऑक्झिंडन तिकडे गेला होता. त्यानं त्याच्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो 6 जूनला 7 किंवा 8च्या सुमारास मी दरबारात गेलो. राजा एका भव्य सिंहासनावर बसला होता. राजाचा मुलगा संभाजी, पेशवा मोरोपंडित आणि मोठे प्रतिष्ठित ब्राह्मण हे सिंहासनाच्या पायथ्याशी एका बैठकीवर बसले होते. इतर मंडळी आणि त्याबरोबर सैन्यातील अधिकारी वगैरे मोठ्या आदराने उभी होती. मी काही अंतरावरून मुजरा केला. शिवाजी राजांना देण्यासाठी आम्ही हिऱ्याची अंगठी आणली होती. ती नारायण शेनव्याने अशी वर धरली आणि शिवाजी महाराजांचं त्या दोघांच्याकडे लक्ष गेल्याच्या नंतर त्यांनी त्या दोघांना अगदी जवळ बोलवलं आणि ते अगदी सिंहासनाच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि शिवाजी महाराजांनी दोघांनाही पोशाख दिला बरं का, की ते त्या कार्यक्रमाला आल्यात म्हणून. आणि नंतर त्या दोघांना निरोप देण्यात आला. तेवढ्यात त्यानं काही गोष्टी ऑब्झर्व केल्या. त्या सगळ्या त्याने तिथं लिहिलेल्या आहेत. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुशोभित केलेले भाले उभे केले होते. भाल्यांच्या टोकावर सत्ता आणि अधिकारी यांची निदर्शक अशी चिन्हे होती. उजवीकडच्या भाल्यावर 2 मोठे मासे होते. त्यांची डोकी सोन्याची होती. त्यांचे दात मोठे होते. डावीकडच्या भाल्यावर घोड्यांच्या पुष्कळ शेपट्या होत्या. एका रत्नजडित भाल्याच्या टोकावर सोन्याचा तराजू होता. मी कालच तुम्हाला न्यायदानाचं महत्व समजावून सांगितलं. इथं देखील परत तो तेच सांगतोय पहा. टोकावर सोन्याचा तराजू होता. तो समतोल ठेवला होता. हा तराजू म्हणजे न्यायाचा द्योतक होय. आम्ही वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो. तेथे दरवाजाच्या दोन्ही बाजूस 2 लहान हत्ती होते. सोनेरी लगाम आणि मौल्यवान खोगीर घातलेले 2 उमदे घोडे होते. हे हत्ती आणि घोडे पाहून आम्हाला कौतुक वाटले. रायगडाच्या डोंगराचा रस्ता एवढा अवघड आणि धोक्याचा असूनही हत्ती वगैरे एवढ्या वरती कसे आणण्यात आले असतील. 2 घोडे त्या ठिकाणी होते. पुढे शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली आणि शिवाजी महाराज देवदर्शन करत जगदीश्वराच्या मंदिरात गेले आणि तिथून परत राजसभेमध्ये आले. असा तो राज्याभिषेकाचा संपूर्ण समारोह आहे. औरंगजेबाची स्थिती काय झाली असेल त्याचं सभासदांनी वर्णन केलेलं आहे. तो म्हणाला, राज्याभिषेकाचे वर्तमान बहादूर खान कोका. काय प्रॉब्लेम आहे?
नाही, हे वर्तमान बहादूर खान कोकायासी कलाले, त्याने पुढे पेडगाव भीमा तिरी येथे येऊन ठाणे केले. दिल्लीस पाचशास हे वर्तमान सिंहासनाचे लिहिले. पाचशास कळून तख्तावरून उतरून अंतपुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून आपले देवाचे नाव घेऊन परमखेद केला. 2 दिवस अन्न उदक घेतले नाही आणि बोलिले की खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून तख्त बुडवून मराठीयास तख्त दिले. आता हद्द झाली. बहुत खेद दुःखाचे पर्वत मानिले. मग मोठे मोठे वजीरांनी नाना प्रकारे समाधान करून खानाखुना घालून तख्तावर बसविले. असेच विजापूरचे पातशास व भागानगरचे पातशास वरकड सर्वांस वर्तमान कळून खेद झाला. रूम शाम इराण दुरान व दर्यातील पातशास खबर कळून मनात खेद करू लागले की आता मराठा राजा छत्रपती झाला. एवढं लोकांना वाईट वाटलेलं आहे. तुम्ही मुघल कागदपत्र काढून पाहिली तर मुघल कागदपत्रांमध्ये राज्याभिषेकाची बातमी पूर्ण ब्लॅकआउट केलेली आहे. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटून आले याची आलमगीरनाम्यात किमान एक ओळ का असेना त्याची नोंद केलेली आहे. परंतु राज्याभिषेकाची मुघल कागदपत्रांमध्ये एक ओळ देखील नोंद नाही. त्यांना काय वाईट वाटलं असेल याची कल्पना करा. आणि हे फक्त मुघल कागदपत्रांमध्ये नाही, आदिलशाही कागदपत्रे, कुतबशाही कागदपत्रे, सर्वांच्या कागदपत्रांमध्ये हेच वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. कोणीही राज्याभिषेकाची त्या ठिकाणी नोंद केलेली नाही. कुणाचीही परवानगी नाही. सार्वभौमत्व आहे ते हे सार्वभौमत्व आहे. अष्टप्रधान मंडळ हे सगळं वाचत बसत नाही. एकच ओळ सांगतो, मी काल पण सांगितलंय तुम्हाला सगळं. अष्टप्रधान मंडळ काय आहे? अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी स्वतः तयार केलेलं आहे. एक राजा असतो, हे राजा एवढं सगळं काम एकटा करू शकत नाही. राजाला दुसऱ्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. जिनियस लोक असतात, ते समाजात विखुरलेले असतात, त्यांना शोधून काढावं लागतं, त्यांना शिक्षण व्यवस्थेतून घडवावं लागतं आणि त्यांना राष्ट्रकार्यात लावावं लागतं. अशा लोकांच्याकडे समाजाने किती तक्रारी केल्या तरी राज्यकर्त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. शिवाजी महाराजांना माहित होतं ही सगळी कामं आपण एकटे करू शकणार नाही, म्हणून त्यांनी ही सगळी टीम उभा केली. टीम हा आधुनिक शब्द आहे, पण हे सगळे लोक शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले म्हणून हे कार्य यशस्वी झाले. एक तंत्रिक कारभार आपल्या पूर्वजांनी स्वीकारलेला नाही आणि तो आपणालाही उपयोगाचा नाही, ही गोष्ट शिवाजी महाराजांनी ओळखली. अलीकडं काय आहे? अलीकडं राजा नसेल, परंतु राजाची जागा मॅनेजर सीईओ न घेतलेली आहे. या सीईओच्या हाताखाली 500-500, 1000-1000, 2,000 लोकांची टीम दिलेली असते आणि त्याला त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं. व्यवस्थापनाची व्याख्याच ही आहे की दुसऱ्यांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. पण आधुनिक व्यवस्थापनाची व्याख्या बदललेली आहे. केवळ दुसऱ्यांकडून काम करून घेऊन चालणार नाही, तुम्हाला देखील त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी हीच गोष्ट साध्य करून दाखवली की त्यांनी या सगळ्या लोकांच्याकडून काम करून घेतलं. अष्टप्रधान मंडळ, औरंगजेबाचं राज्य गेलं, त्याची जदुनाथ सरकाराने जी कारण मीमांसा केलेली आहे त्याच्यातलं एक महत्वपूर्ण कारण दिलेलं आहे. ते कारण असं आहे, ओव्हर सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर इन औरंगजेब्स ओन हँड. औरंगजेबाच्या हातात सत्तेचं अतिकेंद्रीकरण झालेलं होतं आणि याच्या उलट शिवाजी महाराजांना आणि पुढं संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी या सगळ्यांना यश मिळालं कारण या सगळ्या लोकांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कुणाचा पराभव करणार होता? तिकडे असा कोणी सेंट्रल पॉवरच राहिली नव्हती, सगळेच सेनानी झालेले. त्यामुळे संताजीचा पराभव करणार आहे, धनाजीचा पराभव करणार आहे, नेमाजी शिंदेचा पराभव करणार आहे, हनुमंतराव घोरपडेचा पराभव करणार आहे, अमृतराव निंबाळकराचा पराभव करणार आहे. कुणाचा पराभव करणार? एक सेंट्रल पॉवर न राहिली कारणानं औरंगजेबाला कळे ना की आपण कुणाचा पराभव करायचा नक्की. त्यामुळे संताजी कुठून तरी 15,000चं सैन्य घेऊन येतो, तोपर्यंत धनाजी 15,000चं सैन्य घेऊन आलेला असतो, तोपर्यंत कुठेतरी नेमाजी शिंदे तिकडं 20,000चं सैन्य घेऊन धुमाकूळ घालतो आणि औरंगजेबाला काही कळत नाही कुठं काय चाललंय. त्यामुळे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर विकेंद्रीकरण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवता. तोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ शकत नाही. औरंगजेबाला तो इतरांवर विश्वास नव्हता, शिवाजी महाराजांना इतरांवर, आपल्या सवंगड्यांवर विश्वास होता. भारतीय सार्वभौमत्व, त्याला मी हिंदू सार्वभौमत्व म्हणतो. मुघल सार्वभौमत्वाची 3 लक्षणं होती. मुघल बादशाहांच्या नावाने नाणी पाडणे, तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसतंय ते औरंगजेबाचं सोन्याचं नाणं आहे, मुहर. दुसरं, मुघल बादशाहांच्या नावाने संपूर्ण देशभर खुतबा पडला जाणे
आणि तिसरं म्हणजे मुघल बादशांच्या नावाने कालगणना जुलूस चालविणे, इयरली कॅलेंडर. आता ही कालगणना मुघल बादशांच्या नावाने होती, व्यक्तिगत नावाने. उदाहरणार्थ अकबरी जुलूस 1 2 3 4 5 6 पुढे चालू राहील. अकबर मेला की अकबराचा जुलूस संपला. जहांगीरी जुलूस 1 2 3 4. तसंच शाहजहानी जुलूस 1 2 3 4. औरंगजेबानं स्वतःला आलमगीर असा किताब घेतला, आलमगिरी जुलूस 1 2 3 4. ही मुघल बादशांची, मुघल सार्वभौमत्वाची लक्षणं होती. दुसरं फरमान जे असे बादशाचं, त्याच्यावरती बादशाचा शिक्का आणि बादशाचा तुगरा असे. तुगरा हा लाल किंवा सोन्याच्या शाईत काढला जात असे आणि त्याच्यावरती मुघल बादशाचं अलंकारिक नाव लिहिलेलं असे. हे फरमानांवरती तुगरा काढण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मुघल बादशांना होता. ही मुघलांच्या सार्वभौमत्वाची लक्षणं होती. आपण मुघलांचे मांडलिक समजले जाऊ नये याकरता शिवाजी महाराजांनी 3 प्रमुख गोष्टी केल्या. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, मग स्वतःच्या मस्तकावर छत्र धरून स्वतःला छत्रपती म्हणविले, आणि तिसरं म्हणजे राज्याभिषेक शक चालू केला. पहा, शिवाजी महाराजांनी त्या शकाला स्वतःचं नाव दिलेलं नाही, त्यांनी राज्याभिषेक शक असं नाव दिलं. शिवशक हे आपण प्रेरणेने दिलेलं नाव आहे, ते शिवाजी महाराजांनी दिलेलं नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याभिषेक शक तसाच पुढे चालू राहिला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याभिषेक शक चालू राहिला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याभिषेक शक चालू राहिला. राज्याभिषेक शक चालू राहण्याची कारण कोणत्याच छत्रपतींनी स्वतःला तिकडं नाव दिलं नाही. मराठा राज्यकर्त्यांचं वारंवार स्मरण करायचं कारण हे आहे, शिवाजी महाराजांनी स्वतः कोणत्याही दुर्गाला कशालाही स्वतःचं नाव त्यांनी दिलेलं नाही. आपल्या इकडं मात्र काय झालं की लगेच त्यांचा पुतळाच उभा केला जातो. हे ग्रंथ सगळे निर्माण झाले. राज्यव्यवहार कोश रघुनाथ पंत हनुमंत यांनी, धुंडीराज लक्ष्मण व्यास या दोघांनी राज्यव्यवहार कोशाची रचना केली. लेखन प्रशस्ती, पत्रलेखनाचे 78 प्रकार आहेत. लेखन प्रशस्ती तयार झाली. परमानंद गोविंद नेवासकर, शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी शिवभारत ग्रंथ लिहिला. परनाल पर्वत ग्रहण आख्यान आणि राधा माधव विलास चंपू हे 2 ग्रंथ जयराम पिंडेने लिहिले. शिवराज भूषण हा भूषणाने ग्रंथ लिहिला. शिवराज्याभिषेक प्रयोग आणि समयनय हे 2 ग्रंथ गागा भट्टांनी रचले. शिवराज कल्पतरू हा निश्चलपुरींच्या सांगण्यावरून गोविंद बर्वे यांनी तो ग्रंथ रचला. शिवकाव्य, बुलढाण्यावरून संकर्षण सकळकळे त्याला बोलवून घेतलं, त्यांनी शिवकाव्य हा ग्रंथ महाराजांच्या सांगण्यावरून रचला. करण कौस्तुभ कृष्ण ज्योतिषीने तो ग्रंथ रचला आणि संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना केली. राजकीय राजाश्रय मिळाल्याच्या नंतर असे हे सगळे ग्रंथ निर्माण झाले. भाषा शुद्धीची चळवळ शिवाजी महाराजांनी हातात घेतली. काल मी मुद्रा सांगितली. हे महाराजांच्या कार्यालयातून गेलेलं पहिलं पत्र आहे. 28 जानेवारी 1646. त्या पत्राच्या माथ्यावर शिवाजी महाराजांची संस्कृत मुद्रा उमटवलेली आहे आणि पत्राच्या अखेरीस महाराजांची समाप्ती मुद्रा ती संस्कृत मधून आहे, ती उमटवलेली आहे. पहिल्या पत्राची तारीख आहे 28 जानेवारी 1646 आणि राज्यव्यवहार कोश तयार झाला 1678. या 2 घटनांच्या दरम्यानचा कालावधी 32 वर्ष आहे. एका चळवळीला फळ येण्यासाठी 32 वर्ष कष्ट करावे लागले. 32 वर्ष. तुम्ही कल्पना करा, शिवाजी महाराजांचे जे प्रयत्न चाललेत. 28 जानेवारी 1646 हे जे पत्र आहे त्याच्यामध्ये एकूण शब्दांची संख्या 171, त्याच्यामध्ये फारसी शब्द 66, प्रमाण 41%. तुम्ही दुसरं एक पत्र पाहिलं 23 नोव्हेंबर 1647. हा टेबल थोडासा निराळ आहे, पण त्याच्यामध्ये एकूण मराठी शब्द 312, त्याच्यात फारसी शब्द 183, मराठी शब्द 129. मराठी शब्दांचे प्रमाण 41% खाली आलं. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी जे कार्य हातात घेतलं त्यामुळे मराठी शब्दांचं प्रमाण एकूण शब्दांशी 80% वाढलं. काय कळतंय का पहा. इज्जत व रफाअत, दस्तगाह, शहामत व सुजाअत, एंतकबाल, इकबाल व इजलाल हमरा, सैयद अजम, सैयद सुलतान, सुभेदार परगणा, वाही, अर्जी, शिवाजी राजा, सालाम सलामती. काय कळालं? काही कळालं नसेल. अजरक्त खाने, राजश्री, शिवाजी राजे, दाम दौलत, हुब जानिब, हाल व इस्तकबाल, देशमुखान व कारकुनान, परगणा, पोना, बिदानत के शूर सन, इसने सबैन व अलफ. काही कळालं नसेल. हे शिवाजी महाराजांच्या पत्रांचे मायने आहेत. हे सगळं बदलून टाकलं. स्वस्ती मंगलदायी शब्द आहे. राज्याभिषेकानंतर काय बदल झाले. श्री राज्याभिषेक शक 1 आनंद नाम संवत्सरे शनिवासरे
ये दिनी श्री राजा शिवछत्रपती स्वामी यांनी आज्ञा केली ऐसीजे, असं काहीतरी कळण्या इतपत पत्र जायला लागले. 1380 शब्द फारसी मधले आणि अरबी मधले आलेले काढून टाकले आणि त्याला प्रतीक गिरवान शब्द दिले. आज आपण सार्वभौमत्वाच्या गप्पा मारतो, परंतु खरंच आपण सार्वभौमत्व कथन करण्यासाठी पात्र आहोत का? आपल्या भाषा सगळ्या अशुद्ध होऊन बसलेल्या आहेत आणि इंग्रजीने आपल्या मेंदूवरती भयानक ताबा मिळवलेला आहे. भारतीय अस्मितेचा आविष्कार काय राज्याभिषेकानं साध्य केलं? त्या काळातील परकीयांवर धाक बसविला, आपल्यातील फितुरांवरती वचक निर्माण केला, न्यूनगंडाने पछाडलेल्या आपल्यातील नादानांना धीर दिला आणि एकनिष्ठांना धर्मराज्याची स्थापना झाल्याची जाणीव या सर्व गोष्टी राज्याभिषेकानं साध्य केल्या. मुघल साम्राज्याशिवाय या देशात एक स्वतंत्र राज्य राहू शकते आणि त्या साम्राज्याला ते यशस्वीपणे आव्हान देऊ शकते हे यामुळे घोषित झाले. मध्ययुगीन भारतात अशी गोष्ट घडली नव्हती. यापूर्वी मुघल काळात असे घडले नव्हते. ते राज्याभिषेकाने घडवून दाखविले. हिंदू सार्वभौमत्व पुनर्प्रस्थापित केले. म्हणून रामचंद्रपंत अमात्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना थेट ब्रह्मदेवांशी करताना केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली असं म्हटलेलं आहे. आणि मगाशी मी सभासदाचं एकच वाक्य सांगितलं जे पुरेसं आहे राज्याभिषेकाचं महत्व कथन करण्यासाठी. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच बादशाह, मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. असं हे राज्याभिषेकाचं भारतव्यापी महत्व आहे. म्हणून मी त्याला भारतीय अस्मितेचा आविष्कार श्री शिवराज्याभिषेक असं म्हटलेलं आहे. भूषणाचा एक छंद म्हणतो, पण आज मी शाहीर योगेशांची कविता म्हणून इकडे थांबतो. भूषणाचा एक छंद एवढ्या करता म्हणतो, तो छंद खूप महत्वाचा आहे. त्यानं काव्यामधनं सार्वभौमत्व कथन केलेलं आहे आणि छंदाचा अर्थही तेवढाच महत्वपूर्ण असा आहे. तो म्हणतो, कूरम कमल कम दूज है, कदम फूल गौड़ है, गुलाब राना केतकी बिराज है, पौंडुरी पवार जूही सोहत है चंदाबत, सरस बुंदेला सो चमेली साज बाज है, भूषण भनत मुझ कुंदबड़ गुजर है, बगेले बसंत सब कुसुम समाज है, लेही सर ऐतिनो को बैठी न सकत है, आय अली नौरंगजेब चंपा शिवराज है, चंपा शिवराज है. त्याचा अर्थ असा आहे, हे जे सगळे राजपूत राज्य करते आहेत हे एक एक पुष्प आहेत आणि या सगळ्या राजपूत राज्यांना एका एका पुष्पाची उपमा दिलेली आहे. अली म्हणजे भुंगा. औरंगजेब हा एक भुंगा आहे आणि भुंगा प्रत्येक पुष्पावर बसतो आणि त्याच्यातला मध शोषतो. त्याप्रमाणे औरंगजेब या सर्व राजपूत मांडलिक राजांच्याकडून कर गोळा करतो. परंतु शिवाजी महाराज हे चाफ्याचं फूल आहे. भुंगा त्या चाफ्याच्या फुलावर कधीही बसत नाही, कारण त्याच्यात मध नसतो. मात्र चाफ्याच्या फुलामध्ये सुगंध असतो. त्या चाफ्याच्या फुलातला सुगंध लोकांच्या दरवळतो आणि लोकांना आनंद मिळतो. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्याकडून प्रजेचं कल्याण होतं. जसं भुंगा चाफ्याच्या फुलावरती बसून त्याच्यातलं मध शोषू शकत नाही, तसं औरंगजेब शिवाजी महाराजांच्याकडून कर गोळा करू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे सार्वभौमत्वाचं काव्यात्मक वर्णन एवढं दुसरं चांगलं कोणतंही असू शकत नाही. शाहीर योगेशांचं हे जे काव्य आहे, त्या एका काव्यात शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याचं भारतव्यापीच नव्हे तर विश्वव्यापी महत्व सामावलेलं आहे. एक कविता मी तुमच्या समोर म्हणतो आणि मी इकडे थांबतो. आसे तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है. विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये सिंहासन इंद्रप्रस्थ का, इंद्रप्रस्थ यह धर्मराज का, शालीवाहन चंद्रगुप्त का, कुलकेशी विक्रमादित्य का, पौरुष अशोक पृथ्वीराज का, गुरु अर्जुन राणा प्रताप का, पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंडकी कोयना, सप्त संधि सह सरिता संगम रायदुर्ग पर होना था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. तुकाराम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गाघा बट आए, राज्यारोहण मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था,
पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. धन्यवाद. केदारजींनी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला इतकं सुंदर राज्याभिषेकाचं वर्णन सांगितलं की जणू आपण तिथे आहोत असंच वाटत होतं. खूप धन्यवाद केदारजी. पण त्यानंतर असं म्हणतात की म्हणजे शब्द सुचत नाही आहेत या सगळ्या गोष्टीमुळे. असो, तर आत्ता आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता या संदर्भातले. 5 मिनटं आपल्याला वेळ आहे त्यासाठी. कुणाला काही शंका आहे, कुणाला काही विचारायचं आहे, काही माहिती हवी असेल आणखीन, तर आपण इथे विचारू शकता. नाही, तेव्हा जरी आक्रमण झालं असतं तरी शिवाजी महाराजांनी इकडे अशी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली की कोणती अव्यवस्था निर्माण होणार नाही. त्यामुळे जरी ते 60,000 सैन्य घेऊन गेलेले, मराठी कागदपत्रांमध्ये सैन्याचे जे आकडे येतात ते 2 लाखांचं सैन्य आहे. त्यामुळे 1,40,000 सैन्य इथं होतंच आणि मोरोपंत पिंगळे होते. त्यामुळं इकडं राज्यावरती आक्रमण केलं असतं तरी आपल्या लोकांनी ते आक्रमण व्यवस्थित पलटवून लावलं असतं. तो 21 महिन्यांचा कालखंड आहे की शिवाजी महाराज बाहेर होते. पण 1670 ते 80 मराठे एवढे आक्रमक झालेले की मराठ्यांच्या विरुद्ध लढाई करण्याचं धैर्य तेव्हा कोणातही राहिलेलं नव्हतं. आणि आपण मुघलांचे प्रॉमिनंट मनसबदार पाहिले तर त्या सगळ्यांचा सुरुवातीच्या 1670 ते 73 मध्ये दारुण पराभव झालेला होता. त्यामुळे मुघल देखील मराठ्यांच्या वरती आक्रमण करण्याच्या म्हणजे त्या ताकदीचं आक्रमण करण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. आता तो खूप मोठा विषय आहे ना, मी काय म्हणून सांगणार त्याच्यातलं. नाही, थोडक्यात असं नाही सांगता येणार. हा, सुरेंद्रनाथ सेन नावाचे महान इतिहास संशोधक होऊन गेले. त्यांनी 1927 साली फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि मराठ्यांनी जे सुरतेवरती आक्रमण केलं त्या सुरत आक्रमणाची चर्चा करीत असताना जदुनाथ सरकारांनी मराठ्यांच्यावरती अनेक टीका केल्या होत्या आणि आरोपही लावले होते. त्याचं परीक्षण करत असताना त्यांनी एकच ओळ लिहिलेली आहे आणि ते इतिहास संशोधन काय आहे ह्याच्याबद्दलची आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे सुरेंद्रनाथ सेनानी, इट इज अन एक्झिओम इन हिस्टॉरिकल इन्व्हेस्टिगेशन दॅट नो एनी अथॉरिटी however is more reliable than his sources. एखादा इतिहास संशोधक किंवा इतिहास संशोधक नाही कोणीही एखादं विधान करतो त्याचं महत्व किती तर त्याने दिलेल्या पुराव्याने एवढंच, नो मोर नो लेस. जेव्हा कोणी विधान करतं तेव्हा त्या विधानाला पुरावा असेल तरच त्याला महत्व आहे, पुरावा नसेल तर त्याला काही महत्व नाही. नाही, शिवाजी महाराजांच्या नंतर एकच राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांचा. बाकी राज्याभिषेक असे झाले ना किंवा झाले असतील. आता राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं, पुढे शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला, परंतु ते एवढे भव्य दिव्य नव्हते जेवढे ह्या दोघांचे झाले, शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे. संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक 3 दिवस त्याचा कार्यक्रम चालला. त्याची तिथी आता मला माहित नाही, पण इंग्रजी तारीख. मामा काय करू नका ना, असू दे. नको, मला ऐकायला येते, माईक नको प्लीज. बॉम्ब फुटल्यासारखं वाटायला.
जो 14, 15 आणि 16 जानेवारी 1681 असा तो 3 दिवस कार्यक्रम चालला. त्याचंही कागदपत्रांमधनं सुंदर वर्णन आलेलं आहे. त्यामुळं त्याच्यानंतर असा आजपर्यंत कुणाचाही राज्याभिषेक झालेला नाही. झालं. तुम्हाला प्रश्न पडले नाहीत याचा अर्थ मी जे सांगितलं ते तुम्हाला कळालं नाही. हा 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 औरंगजेबाचा मृत्यू, तो म्हातारा होऊन मेला. इथं नगरचा जो किल्ला आहे तिथनं एक 2-2.5 किलोमीटरवर भिंगार म्हणून गाव आहे. तिथं 20 फेब्रुवारी 1707 ला त्याचा मृत्यू झाला. 89 वर्षांचा होता तो. 24 ऑक्टोबर 1618 ला त्याचा जन्म झाला. तो 18 वर्षांचा असताना पहिल्यांदा दख्खनेचा सुभेदार म्हणून निवडला गेला. 1636 ते 1644 अशी 8 वर्ष त्याची सुभेदारी चालली. नंतर शहाजहाननी त्याला डिसमिस केलं, म्हणजे काढून टाकला त्या पदावरनं. परत तो 2 वर्ष 45-46 मध्ये गुजरातचा सुभेदार होता. नंतर तो 1649 मध्ये कंधारच्या 2 मोहिमा झाल्या शहाजहान बादशाह असताना, एक औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली आणि एक दारा आणि औरंगजेबाच्या कंबाईनड नेतृत्वाखाली. नंतर तो 52 ला दुसऱ्यांदा दख्खनेचा सुभेदार म्हणून आला आणि तो 1657 ला तो इकडेच होता बिदर आणि कल्याणीच्या परिसरामध्ये. तो 58 ला परत गेला. त्याच्यानंतर तो 1682 ला इकडं परत आला आणि नंतर तो 25 वर्ष इथंच होता आणि तो इकडंच मेला. इथं सोलापूरमध्ये त्याचा बरेच दिवस मुक्काम होता. सोलापुरात त्यानं काही व्यवस्था लावण्यासाठी 80,000 रुपये खर्च केलेले होते. त्यानं एक ईद देखील इथंच साजरी केलेली आहे. इथं आसारे मैदान म्हणून आहे बघा, बरोबर ना, आसार मैदान काहीतरी. तर त्यामुळं इकडं बरेच दिवस औरंगजेबाचा मुक्काम होता. इथं काय काय तर इकडं ह्याच्या मंगळवेढ्याच्या तिथं ब्रह्मपुरी म्हणून हे आहे. तर ब्रह्मपुरीचं त्याने इस्लामपुरी केलेलं आणि तिथून तो इकडे येत असेल तर एक ईद साजरी करण्यासाठी तो इकडे आलेला. तुम्ही नामांतर केलंय ते अत्यंत उत्कृष्ट आहे आणि ते योग्यच आहे, करायलाच पाहिजे. आज ह्या सोलापूर अजून भरपूर सांगेन, सोलापूर आणि औरंगजेब, त्याच्यावरती एक 20-30 पानांची पुस्तिका तयार होईल. हा हा एक सगळ्यांना संधी देऊ. हा ते उदयपूरचं जे राज्य आहे ते 1615 ला ते मुघलांचे मनसबदार झाले. त्याच्या पूर्वी नव्हते. 1615 ला झाले जहांगीराच्या काळात. हो नाही, त्याची कबर आहे तिथून. त्याची इच्छा होती की तिथं त्याला पुरावा खुलताबादला. त्याचा एक गुरु तिथं पुरलाय म्हणून त्याची इच्छा होती की औरंगजेबालाही तिथंच पुरावं. त्याला तिकडं नेऊन पुरला. त्याचा जो पोरगा आहे आजम दुसऱ्या क्रमांकाचा, त्यानं थोडा खांदा दिला आणि मग नंतर त्याला घेऊन गेले तिकडं, तिथं नेऊन पुरला. हा मॅडम, अच्छा तेच विचार आहे. काय 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 हा हा नाही, तो भिंगारला मेला इथं आणि नंतर तिकडं नेऊन पुरला. सोलापूरचा किल्ला 13व्या-14व्या शतकापासून तरी सोलापूरचा किल्ला आहे. सोलापूरचा किल्ला आदिलशाही आणि निजामशाही भांडणाचं मूळ हा सोलापूरचा किल्ला आहे. सोलापूरचा किल्ला मिलिटरी आर्किटेक्चर म्हणाल तर त्याला बार्बिकन केलेलं आहे. त्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उत्तरेच्या बाजूला आहे. सोलापूरच्या किल्ल्याच्या आतमध्ये जे मंदिर होतं त्या मंदिराचंच मशिदीत रूपांतर केलेलं होतं. तुम्ही सोलापूरच्या किल्ल्याच्या एकूण त्या किल्ल्याला शेर हाजी आहे. शेर हाजी म्हणजे मुख्य तटबंदीला समांतर उंचीची बाहेरच्या बाजूला खंदकाच्या आत बांधलेली दुसरी तटबंदी म्हणजे शेर हाजी, ती पूर्ण आहे. आणि सोलापूरच्या किल्ल्याच्या संपूर्ण बांधकामामध्ये मंदिरांचे अवशेष घातलेले आहेत. त्यामुळं सोलापूरच्या किल्ल्याच्या एकूण ह्याच्यामध्ये बांधकामामध्ये मंदिराचे भरपूर अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि हॉर्नवर्क म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन बिफोर द मेन कर्टेन वॉल, म्हणजे मुख्य तटबंदीच्या बाहेर शंकू आकाराचं करत नेलेलं बांधकाम, हे सोलापूरच्या किल्ल्याला उत्कृष्ट पद्धतीनं केलेलं आहे. आता बॉक्स मॅचिकोलेशन असा एक प्रकार असतो. बॉक्स मॅचिकोलेशन म्हणजे तटबंदीतून बाहेर काढलेल्या खिडक्या आणि
बॉक्स मॅच्युक्युलेशन, समजा ही खिडकी आहे तर इथं त्याची जी दगडं बाहेर आलेली असतात त्याच्यामध्ये रिकामी जागा ठेवलेली असते. समजा अशी तटबंदी असेल आणि त्याच्या बाहेर बॉक्स मॅच्युक्युलेशन काढलं असेल आणि शत्रू सैन्य त्या तटबंदीपर्यंत येऊन पोहोचलं तर जी रिकामी जागा ठेवलेली असते त्याच्यातनं त्या शत्रू सैन्यावरती जळतं तेल किंवा हे सगळं ओतता येतं, दगडं मारता येतात त्यांच्यावरती, भाल्यानं त्यांच्यावरती हल्ला करता येतो. तर हे बॉक्स मॅच्युक्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. नळदुर्गला गेलात तर तिथलं बॉक्स मॅच्युक्युलेशन निराळ आहे, परांड्याचं बॉक्स मॅच्युक्युलेशन निराळ आहे. पण इथं सोलापूरचं जे गोलाकार बॉक्स मॅच्युक्युलेशन आहे हे संपूर्ण भारतात कुठेही पाहायला मिळत नाही. असं बॉक्स मॅच्युक्युलेशन आपल्याला फक्त युरोपात पाहायला मिळतं. त्यामुळं तो किल्ला 1500च्या अगोदरचा असण्याची दाट शक्यता आहे. तिथं एक शरभ शिल्प आहे, त्या शरभ शिल्पाचा प्रचंड मोठा आकार आहे. एवढ्या मोठ्या आकाराचं मी असेल मला माहित नाही, दुसरीकडे असेल तर मला माहित नाही, एवढ्या मोठ्या आकाराचं शरभ शिल्प मी तरी कुठेही पाहिलेलं नाही. त्याच्या बाहेर जी विहीर आहे ती विहीर खूप सुंदर आणि देखणीय आहे. ती हिंदू आर्किटेक्चर प्रमाणे बांधलेली विहीर आहे. तिथे एक आदिलशहाचा शिलालेख आहे आणि तो देवनागरीत आहे. त्यांनी लिहिलंय की या विहिरीमध्ये वजू करून नंतर तुम्ही आत नमाजाला जायचं आहे. त्याच्या शेजारी एक विष्णूची मूर्ती तिथं ठेवलेली आहे फोडलेली. त्यामुळं हे सगळं तिथं सोलापूरच्या किल्ल्यात पाहायला मिळतं. नाही, त्याच्याबद्दलचे काही कागद मलाही माहित नाहीत, त्यामुळे तो कुणी बांधलाय बहमनी कालखंडात बांधला गेलेला असावा. नाही असं नक्की सांगू शकणार नाही, मला माहित नाही, कारण कागद आता आपल्याकडे माझ्याकडे तरी उपलब्ध नाही. हा, अजून हा, काय नाही, शाहू महाराज आले सुटून, त्यामुळे शाहू महाराजांची गादी साताऱ्याला झाली, तारा राणींची गादी कोल्हापूरला झाली. हा, 1672 मध्ये त्यांची भेट झाली असं दत्ताजी पंत वाकेनवीस म्हणून शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातले जे मंत्री होते त्यांचं जे पत्र आहे, तर शिंगणवाडी म्हणून गाव आहे चापळच्या तिथं तिथं त्यांची भेट झाली असा त्याच्यात उल्लेख आलेला आहे. काही नाही असं, कागद सांगितलं ना, कोणतंही विधान त्याच्यासाठी कागदोपत्री पुरावा पाहिजे. दोन्हीत फरक काय आहे? दोन्हीत फरक काय आहे? काय? हिंदवी स्वराज्य म्हणजे काय आणि हिंदू स्वराज्य म्हणजे काय? कोण म्हटलं? अतिवादाचे प्रश्न नको, त्यामुळे उद्या ज्याला माझा बळी जायचा. पण एकच ते हेनरी ऑक्झिंडनची रोजनिशी आहे डायरी, त्याच्यात त्यानं दिलंय सगळं की हे सगळं कसं झालं. तर ते तुम्ही बघा, तुम्हीच बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. काय आहे, महाराष्ट्रात चर्चेला वाव नाही आणि लोक त्याच्यावरनं अकारण वादंग निर्माण करतात. तुम्हाला माझा मुद्दा नाही पटला ना, तुम्ही चर्चेला उभा राहा आणि तुमचे पुरावे देऊन माझी मतं खोडून काढा, किंवा मला तुमचा नाही मुद्दा पटला तर मी माझे पुरावे देऊन तुमची मतं खोडून काढेन. पण भांडण हा प्रश्नांवरचं उत्तर नाही, हे समजून घ्या. प्रत्येक उलट तर मेंदळे सर मला नेहमी असं सांगतात की तरुण इतिहास संशोधकांनी त्यांची मतं व्यक्त केली पाहिजेत. फक्त ती मतं व्यक्त करत असताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपली मतं ही कागदपत्रांवर आधारलेली आहेत आणि
ती मतं कागदपत्रांच्या कसोटीवर टिकणारी नसतील तर ती भविष्यात दुरुस्त करता येतील, पण मतच व्यक्त नाही केली तर ती कालोगात नष्ट होऊन जातील. म्हणून तरुणांनी त्यांची मतं व्यक्त केली पाहिजेत. ती मतं व्यक्त करत असताना त्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे. अजून हा भीम नाही, भीमा नदी अडवली नाही. हा, बर, नाही मला काय माहित नाही. नाही, कागदपत्रांमधनं काही त्याचं वर्णन आलेलं नाही, त्यामुळे मला काय माहित नाही. हा, नाही, नको. पुढं चांगले प्रश्न काहीतरी विचार. नाही ना. शिवाजी महाराज तर काय सोलापूरला आल्याची आपल्याकडे नोंद नाही, पण म्हणून काय सोलापूरचं महत्व कमी होत नाही किंवा आपण शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम बाळगलं नाही असं काही कारण म्हणण्याचं कारण नाही. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे. पुढं सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली. आज मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, हेच त्यांचं महत्व आहे. आणि सगळ्या आपणा सर्वांना घट्ट जोडून ठेवणारा तोच एक धागा आहे. हे खंडप्राय राष्ट्र टिकवायचं असेल, हिंदू राष्ट्र टिकवायचं असेल तर एकच उपाय आहे त्याच्यावरचा, आणि तो उपाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्याभिषेक झाला ना. सार्व काय आहे, राज्याभिषेक म्हणजे सार्वभौमत्वाचा आहे हो. नाही, आधी मग युधिष्ठिराचा झाला, प्रभू रामचंद्रांचा झाला. बाकी मला इतरांचा नाही. नाही ना, कागदपत्रांमध्ये तरी त्याची वर्णन मिळत नाही. आता काय मुघलांनी रायगड जिंकला तेव्हा ते फोडून टाकलं असणार आहे त्यांनी. झालं. हा, सांगितलं की आता. तुमचं लक्ष नव्हतं काय? ते परत सांगतील इकडे लोक, मी नको आता. अजून कुणाला काय झालं? हा, अगोदरची, खूप अगोदरची. बहमनीचे तो निजाम निराळ आहे. चिंकिलीज खान जो होता निजामुल मुल्क, जुल्फिकार खान म्हणून औरंगजेबाचा जो दुसरा वजीर होता असद खान, त्याचा जो पोरगा होता जुल्फिकार खान, त्याची एक सुप्त महत्वाकांक्षा होती की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिणेत स्वतःसाठी एक राज्य निर्माण करावं. तो यशस्वी झाला नाही, पण हा निजाम पुढे यशस्वी झाला, कारण त्याला इकडे दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठवलं, त्याने इथं स्वतःचं बस्तान बसवलं. तो निजाम निराळा आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जी निजामशाही होती ती निजामशाही निराळी आहे. हा, नाही, धर्मवीर का नाही म्हणायचं? धर्मवीर झाल्याशिवाय स्वराज्य रक्षक होत नाही. हे सगळे प्रश्न, ह्याला काही अर्थ नाही आणि एक कारण नसता निर्माण झालेले आहेत. हे अभ्यासपूर्ण प्रश्न नाहीत. अजून शेवटचा प्रश्न, कारण आता ते प्रश्न वादाच्या विषयांकडे निघाले. त्या कागदपत्रांच्या सत्यासत्यतेच्या टेस्ट आहेत, कसोट्या आहेत. त्या कसोट्यांवरनं ते कागद खरा उतरला तरच ते अस्सल मानायचा, नाही तर अस्सल मानायचा नाही. किंवा कागद समकालीन असेल परंतु त्याच्यातली माहिती विश्वसनीय असेल असं नसतं. असलं काय असत नाही. असं आपल्या मनात असतं, कागदपत्रात असत नाही.
ते काय कोल्हापूरला आहेत, वेगवेगळ्या घराण्यांमध्ये आहेत, भारत इतिहास संशोधक मंडळात आहेत, पुणे आर्काइव्ह मध्ये आहेत, मुंबई आर्काइव्ह मध्ये आहेत, कोल्हापूर आर्काइव्ह मध्ये आहेत. कोल्हापूर आर्काइव्ह मध्ये सर्वात जास्त आहेत. त्याच्यानंतर धुळ्याला 2 मंडळ आहेत, एक समर्थ वाग्देवता मंदिर आहे, इविका राजवाडे संशोधन मंडळ आहे, त्यांच्याकडे आहेत. मग ह्या सरदार घराण्यांच्याकडे ज्यांना ज्यांना ती पत्र पाठवली त्यांनी जपून ठेवलेत त्यांच्याकडे आहेत. हा, मला तर काय माहित नाही, मी त्याच्यात नसतो, मी जाणारही नाही. ते काय किती भूमीवरती वर्चस्व होतं ह्याला काही महत्व नाही. त्याच्यानंतर पुढं काय झालं, एक त्यांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 70-75 वर्षात मराठ्यांनी संपूर्ण भारत व्यापला, हे त्यांचं महत्व आहे. खरा पुरावा एकच असतो आणि ते पेटाऱ्यातनं आले ह्याच्याबद्दल सर्व कागदपत्रांमध्ये एक वाक्यता आहे. नाही, सगळ्यांनी वेगवेगळे नाही दिलेले. सगळे कुणी काय म्हटलं याला काही महत्व नसतं, पुरावे काय सांगतात ह्यालाच महत्व असतं. आणि त्या पुराव्यांमध्ये एक वाक्यता आहे की ते पेठाऱ्यांमध्ये बसून आले. हा. हम्म. मग ते पेटाऱ्यात एवढ्या लांब कसं येतील? न खरं आपणाला माहित नाही ना, आता पुरावे आपल्या समोर नाहीत की ते कोणत्या मार्गाने आले. त्यामुळे ते कोणत्या मार्गाने आले हे कुणालाच माहित नाही. फक्त पेटाऱ्यात बसून तिथून बाहेर पडले हे मात्र नक्की आहे. झालं. ठीक आहे, बस थांबूया. धन्यवाद सर. श्री धनंजयजी कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर शिवकल्याण राजाने या कार्यक्रमाची सांगता होईल. नमस्कार. डॉक्टर केदारजी फाळके यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आपल्याला बरीचशी ह्यातली माहिती अभ्यासपूर्ण सांगितली व आमच्या विनंतीला मान देऊन 2 दिवस उपस्थित झाले, त्याबद्दल शिवस्मारकतर्फे त्यांचे आभार. तसेच उपस्थित सर्वांचे आभार, पत्रपत्र प्रतिनिधी व वृत्तवाहिनी प्रतिनिधी या सर्वांचे आभार. आणि उद्याचा व्याख्यानमालेसाठी डॉक्टर प्रदीप गावडे, कॅप्टन सौरभ वीरकर व तुषार दमगुडे हे येणार आहेत. ते सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद. उद्याचा हा चर्चासत्रातला विषय आहे. चर्चा होणार आहे सामुदायिक.
सर्वांनी उठून उभं राहायचं आहे आणि हात जोडायचे आहेत. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू नरपती हयपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता दानशील धर्मशील सर्वज्ञपणे धीर उदार गंभीर शूर क्रियेची तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देव धर्म संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येकाची धाक सुटला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवाजी महाराज की उद्या तिसरे पुष्प आहे नक्षलवाद आणि शिवाजी महाराज एक मुक्त संवाद. उद्या प्रदीपजी गावडे, कॅप्टन सौरभ विरकर आणि तुषार दमगुडे हे तिघही जण येणार आहेत. आपणा सर्वांना विनंती आहे, आवाहन आहे, आपण सर्वांनी जरूर यावं.